इंदुरीकर महाराज प्रत्येक कीर्तनामध्ये सांगायचे की साधी लग्न करा, लग्नात जास्त खर्च करू नका, कर्ज काढून लग्न करू नका. अहो, पण स्वतः महाराजांनी तर मात्र आपल्या मुलीचं लग्न तर केलं ना, थाटामाटात आणि लाखोचा खर्च. 100 एकरमध्ये मंडप, हजारो गाड्यांचा ताफा, नुसता खर्चच खर्च. इतका खर्च करून सुद्धा महाराजांसोबत चुकीचं झालं. महाराजांच्या मुलीच्या लग्नाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची हजेरी, मोठे मोठे आमदार, मोठे मोठे नेते आलेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त महाराजांच्या मुलीच्या लग्नाची चर्चा. अहो, पण लग्नाच्या 4थ्या दिवशीच सगळं बाहेर आलं ना. नेमकं काय घडलं महाराजांसोबत? का बरं महाराजांवर रडायची वेळ आलीत? ते सगळं आपण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवणार. नुसताच दाखवणार नाही, तर आपण त्यांची ते व्हिडिओ, महाराजांसोबत कशी गेम झाली, कशी महाराज फसले, ते सुद्धा आपण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पुढे डायरेक्ट दाखवणार. फक्त हा व्हिडिओ पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघत चला, कारण की या व्हिडिओच्या शेवटी आपण तुम्हाला महाराजांच्या जावयाची ते सगळे कारनामे, जे महाराष्ट्रापासून आजपर्यंत लपवलेले होते, महाराजांच्या जावयाचं ते सगळं काम, जे महाराष्ट्राच्या जनतेपासून, महाराजांपासून लपवण्यात आलेला होता, ते सगळं काम आपण तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी डायरेक्ट दाखवणार आहेत. ते बघितल्यानंतर अक्षरशः तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच संतापाची लाट निर्माण होईल. ते सगळं काम आपण तुम्हाला शेवटी दाखवणार, त्यामुळे हा पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्हाला बघावाच लागेल. अजिबात कुठेही अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही. आणि या मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीसाठी आत्ताच व्हिडिओला एक लाईक झाला पाहिजे. लगेच व्हिडिओला लाईक करा. अहो, इंदुरीकर महाराज म्हणजे साधारण वाही, संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतो. प्रत्येक गावखेड्यातला व्यक्ती महाराजांची कीर्तनं ऐकतो. महाराजांची कीर्तनं म्हणजे महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी गोष्ट. प्रत्येक कीर्तनामध्ये विनोद, प्रत्येक कीर्तनामधून समाज प्रबोधन, प्रत्येक कीर्तनामधून काय करावे, काही नाही करावे, खर्च कसा वाचवावा, जनतेने सावध कसे राहावे, असं महाराज नेहमी सांगायचे. खास करून महाराज नवीन तरुणाई यांना तर इतकी समज द्यायची. प्रत्येक कीर्तनात सांगायचे मुलींनी पळून जाऊ नये, मुलांनी काय करावं. प्रत्येक वेळी महाराजांची कीर्तनं गाजलेलं असायचं. लोक मोठ्या आनंदाने संपूर्ण कीर्तनं बघायची. महाराज नेहमी सांगायची की कोणीही लग्न लई मोठा करायची गरज नाही, लोकांसाठी मोठी लग्न करून देखावा करायची गरज नाही, कर्ज काढायचं आणि लग्न करायचं हे कोणीही करायचं नाही. महाराजांनी मात्र सगळं उलटं केलं. त्यांच्या मुलीचं लग्न जबरदस्त मोठा मंडप, मोठ्या मोठ्या नेत्यांना, मंत्र्याला, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रण, लाखो लोकांची व्यवस्था, लाखो लोकांची लग्नाला उपस्थिती. हो, पण महाराजांसोबत झालं ना सगळं चुकीचं. जावई हा जावई कुणी साधासुधा माणूस नाही, त्याची सुद्धा मोठी कीर्ती, मोठा व्यावसायिक. परंतु त्याचं ते काम जय महाराष्ट्रापासून लपवण्यात आला. नेमकं काय सत्य आहे जावईचं, ते आपण तुम्हाला याच व्हिडिओत आता डायरेक्ट दाखवत आहे. फक्त तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत चला. अहो, महाराजांचा जावई म्हणजे शेकडो ट्रक, कंटेनरचा मालक. नुसताच मालक नाही, तर महाराजांचा जावई म्हणजे मोठा बिझनेसमॅन. नुसताच बिझनेसमॅन नाही, तर महाराजांचा जावई म्हणजे मोठा व्यावसायिक. नुसताच व्यावसायिक नाही, तर महाराजांचा जावई म्हणजे करोडो रुपयांचा मालक. नुसताच करोडो रुपयांचा मालक नाही, तर महाराजांचा जावई म्हणजे जबरदस्त नाव, जबरदस्त कीर्ती, जबरदस्त व्यवसाय, सगळा जबरदस्त काम महाराजांच्या जावयाचं. परंतु आता महाराष्ट्रामध्ये काही चर्चा सुरू आहेत. त्यानुसार जावयाचं नेमकं काय काम होतं, असं त्यांचं ते काम आपण आता तुम्हाला याच व्हिडिओत पुढे डायरेक्ट दाखवणार. फक्त तुम्ही व्हिडिओ बघत चला. अहो, महाराज स्वतः इतकी समाजाला प्रबोधन करतात आणि महाराज फसतीलच तुम्हाला वाटतं का? महाराजांनी स्वार्थपणे समाजाची सेवा केली. महाराजांनी विद्यालया चालवलं, महाराजांनी मंदिरे बांधली, वेगवेगळ्या ठिकाणी दानधर्म केली. आज समाज कितीही पुढे गेलेला असला, सोशल मीडिया कितीही पुढे गेलेली असली, तरी महाराजांनी समाजासाठी काम केलं, गरिबासाठी काम केलं आणि प्रत्येकाला समज दिली. आणि महाराजांच्या मुलीसोबत वाईट होईल का? अजिबात नाही. महाराजांनी आधीच सगळी माहिती काढलेली होती. जावई खूप मोठा आहेत, जावयाचा धबधबा आहेत, आणि मगच महाराजांच्या मुलीचं लग्न ठरलं. अहो, महाराजांच्या मुलीचा साखरपुडा झाला, त्यावेळी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातील एकच महाराजांना टोल करण्यात आलं, महाराजांवर टीका करण्यात आली. कशा प्रकारे सर्व खर्च केला, अशा प्रकारे सगळा थाटमाट झाला. त्यावर महाराष्ट्रातील जनतेने टीका केली की महाराज लोकांना सांगतात मोठी लग्न करू नका,
आणि स्वतःच्या मुलीचं लग्न मात्र मोठ्या थाटमाटात केलं, मोठ्या उत्साहात केलं व लाखो रुपयाचा खर्च केला. अहो पण महाराज सांगायचे काय हे कुणी समजून घेतलं नाही. महाराज म्हणायची की कुणीही जास्त खर्चात पडू नका, कुणीही कर्ज काढून लग्न करू नका, कुणीही आपल्या भावकीला जळवण्यासाठी, कुणाला तरी दुश्मनी काढण्यासाठी. मूळ पुण्याचा, हजारो वाहनांचा मालक, इंदोरीकर महाराजांचे जावई नक्की कोण? मुलगी ज्ञानेश्वरी नक्की कुणाची पत्नी होणार? महाराष्ट्रातील कुणाला इंदोरीकर महाराज माहीत नाही असं होणार नाही. एकतर तुम्ही त्यांचे चाहते असाल किंवा त्यांची मतं तुम्हाला पटत नसतील. काहीही असो, पण इंदोरीकर हे सगळ्यांना माहिती आहेत. आणि त्यात इंदोरीकर महाराजांच्या कन्येचा साखरपुडा 4 नोव्हेंबरला पार पडला. अतिशय थाटामाटात पार पडलेल्या या साखरपुड्याची सोशल मीडियावर भारी चर्चा रंगली. कुणी या साखरपुड्याचं कौतुक केलं तर कुणी झगमगाटावरून टीकाही केली. पण या सगळ्यांना एकच प्रश्न पडला, इंदोरीकर महाराजांनी ज्यांच्या हातात आपल्या मुलीचा हात दिला तो इंदोरीकर महाराजांचा जावई नक्की कोण? तर याच प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला या व्हिडिओत देतोय, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात पहिला प्रश्न, इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा कधी झाला आणि जावई कोण? तर इंदोरीकर महाराजांना एक मुलगी आहे, तिचं नाव ज्ञानेश्वरी, जी उच्च शिक्षित आहे. पुण्याला शिक्षण झालं. तर इंदोरीकरांचा जावईही पुण्याचाच, त्याचं नाव साहिल चिलाप, तोही मूळ पुण्याचाच. जुन्नर तालुक्यातलं काटेडे येणेरे हे त्यांचं मूळ गाव, पण सध्या नवी मुंबईत राहतो. नवी मुंबईत ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे, ज्यात शेकडो गाड्या आहेत. वडिलांचं नाव सुनील तर आईचं नाव मनीषा. ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा साखरपुडा हा संगमनेरमध्ये झाला. इथल्या वसंत लॉन्समध्ये हा कार्यक्रम पार पडला, ज्याला अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. पण तिथंही इंदोरीकर महाराज अतिशय साध्या पेहरावात पाहायला मिळाले. खरं पाहायला गेलं तर इंदोरीकर महाराजांचं मूळ नाव निवृत्तीनाथ काशीनाथ देशमुख. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात त्यांचं मूळ गाव इंदोरी, आणि याच इंदोरी नावावरनं त्यांना नाव मिळालं इंदोरीकर. मुलींवरच्या त्यांच्या वक्तव्यामुळं ते अनेकदा चर्चेत राहिलेत. मुलींना मोबाईल देऊ नका, त्यांच्यावर लक्ष ठेवा, त्या पळून जातील. याशिवाय मुलगा आणि मुलगी होण्यासाठी काय करावं याबद्दलचंही त्यांचं वक्तव्य वादात राहिलं होतं. पण आपल्या मुलीच्या साखरपुड्यात ते अगदी खुश पाहायला मिळाले. समाजाची अनेक बंधनं त्यांनी इथं तोडल्याचं दिसलं. तुम्हाला इंदोरीकर महाराजांच्या जावयाबद्दल माहीत होतं का? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच ऑफबीट व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम्स नाऊ मराठीला फॉलो करायला विसरू नका.